एकदा डायबिटीज झाला की कायमचा राहतो का? की तो कमी होऊ शकतो? नक्की सत्य काय आहे? तुम्हालाही कुणीतरी सांगितलं असेल, एकदा डायबिटीज झाला की आयुष्यभर औषधे घ्यावीच लागतात. तर काही जण म्हणतात डायबिटीज पूर्णपणे बरा होतो. मग खरं काय? आज मी तुम्हाला विज्ञान, आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद या तिन्ही दृष्टिकोनातून याचं खरं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुम्हाला आयुष्यातील सर्वात महत्त्वाची माहिती आज मिळणार आहे. सर्वप्रथम समजून घ्या डायबिटीस म्हणजे नेमकं काय. तर डायबिटीस म्हणजे फक्त रक्तात साखर वाढणे नाही, तो आपल्या शरीराच्या संपूर्ण चयापचयाशी म्हणजेच मेटाबॉलिझमशी संबंधित विकार आहे. आपण जे अन्न खातो त्यातून ग्लुकोज तयार होते. हे ग्लुकोज पेशींमध्ये नेण्याचं काम इन्शुलिनला करावं लागतं. टाईप 2 डायबिटीसमध्ये दोन्ही गोष्टी घडतात. पहिली, शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देणं कमी करतात, याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि दुसरी, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज मधील बीटा पेशी हळूहळू कमी कार्यक्षम होऊ लागतात, म्हणून रक्तातील साखर वाढत जाते. आता मुख्य प्रश्न आहे, मग हा डायबिटीस कायमचा असतो का? एकदा डायबिटीस झाला की कायमच राहतो का? तर उत्तर आहे, हे प्रत्येक रुग्णावर अवलंबून असते. जर टाईप 1 डायबिटीस असेल तर शरीर इन्शुलिन तयारच करत नाही, अशा रुग्णांना आयुष्यभर इन्शुलिन आवश्यक असते. पण टाईप 2 डायबिटीसमध्ये परिस्थिती वेगळी असते. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात जर रुग्णाने वजन कमी केले, नियमित व्यायाम केला, योग्य आहार घेतला, ताणतणाव कमी केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार नियमित घेतले, तर काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर इतकी नियंत्रणात येऊ शकते की काही काळ औषधांची गरज कमी होऊ शकते किंवा काही प्रकरणांमध्ये थांबवण्याचाही विचार डॉक्टर करू शकतात. यालाच आधुनिक वैद्यकात डायबिटीस रिमिशन्स म्हणतात. मात्र याचा अर्थ रोग पूर्णपणे नाहीसा झाला असा होत नाही. जर पुन्हा जुनी जीवनशैली सुरू झाली तर साखर पुन्हा वाढू शकते. आता पाहूयात आयुर्वेद काय सांगतो. आयुर्वेदात डायबिटीसला प्रमेह आणि त्यातील गंभीर अवस्थेला मधुमेह असं वर्णन केले आहे. आयुर्वेद फक्त रक्तातील साखर कमी करण्यावर भर देत नाही, तर शरीरातील दोषांचे संतुलन, अग्नी सुधारणा, धातूंचे पोषण, स्रोतसांची शुद्धी आणि जीवनशैली सुधारण्यावर भर देतो. प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते, म्हणून प्रत्येकासाठी उपचारही वेगळे असतात. काही रुग्णांना पंचकर्माची आवश्यकता असते, तर काहींना औषधे, काहींना फक्त आहार आणि व्यायामात बदल केल्यानेही चांगला फायदा होतो. डायबिटीसचे पेशंट काय चुका करतात? तर डायबिटीसमध्ये लोक सर्वात मोठ्या 5 चुका करतात. पहिली चूक म्हणजे साखर कमी झाली म्हणून औषधे स्वतःहून बंद करणे. तर दुसरी चूक, फक्त आयुर्वेद किंवा फक्त ॲलोपॅथीवर अवलंबून राहणे. तिसरी चूक आहे व्यायाम न करणे. तर चौथी चूक म्हणजे रक्तातील साखर तपासणी वेळेवर न करणे. आणि पाचवी महत्त्वाची चूक, HbA1c तपासणीकडे दुर्लक्ष करणे. लक्षात ठेवा, फक्त आजची शुगर नॉर्मल असणे पुरेसे नाही, HbA1c मागील 3 महिन्यांचे चित्र दाखवते. आता आपण डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींमध्ये कुठल्या गोष्टी शक्य आहेत हे पाहूयात. योग्य उपचार आणि जीवनशैलीने अनेक रुग्णांमध्ये HbA1c कमी होऊ शकते, वजन कमी होऊ शकते, फॅटी लिव्हर कमी होऊ शकते, इन्शुलिन रेझिस्टन्स सुधारू शकतो. काही रुग्णांमध्ये औषधांची गरज डॉक्टरांच्या देखरेखीखाली कमी होऊ शकते, पण हे प्रत्येकासाठी सारखेच असेल असे नाही. म्हणून इंटरनेटवरील किंवा सोशल मीडियावर 100% डायबिटीस बरा अशा दाव्यांपासून सावध राहा. म्हणजेच एकदा डायबिटीस झाला म्हणजे आयुष्य संपलं का? उत्तर आहे नाही. एकदा डायबिटीस झाला म्हणजे काहीच करता येत नाही का? तेही नाही. योग्य वेळी निदान, योग्य आहार, नियमित व्यायाम, योग्य वैद्यकीय उपचार आणि आवश्यक तिथे आयुर्वेद व जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने अनेक रुग्ण दीर्घकाळ चांगले आरोग्य राखू शकतात. लक्षात ठेवा, उद्दिष्ट फक्त शुगर कमी करणे नाही, तर डोळे, किडनी, हृदय, मज्जातंतू आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य जपणे हे आहे. जर तुम्हाला डायबिटीस, प्री डायबिटीस किंवा त्यासंबंधित काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. अशाच वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आणि आयुर्वेदाशी संबंधित माहितीसाठी वाघोली आयुर्वेद क्लिनिक चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.